हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 कंपनीचे भांडवल यामध्ये कंपनीचे भाग, भागांचे प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण कंपनीचे सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग यातील फरक अभ्यासणार आहोत. कंपनीचे सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग यातील फरक पहा. फरक मुद्दा क्रमांक 1. सामान्य भागाची दर्शनी किंमत सर्वसाधारण जनतेच्या सोयीसाठी कमी ठेवण्यात येते. म्हणजेच कंपनीचे सामान्य भाग हे सर्वसाधारण जनतेला खरेदी करण्यात यावे इथपर्यंत त्याचे दर्शनी मूल्य कमी असते. दर्शनी मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू. अग्रहक्क भाग प्रामुख्याने गुंतवणूकदारांसाठी विक्रीस काढले जात असल्यामुळे त्याची दर्शनी किंमत जास्त ठेवण्यात येते. कंपनीचे जे अग्रहक्क भाग आहेत ते भाग ज्या व्यक्ती प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतात अशा व्यक्तींसाठी काढले जातात. त्यामुळे अशा भागांची दर्शनी मूल्याची किंमत ही जास्त असते. मुद्दा क्रमांक 2. सामान्य भागधारकांना लाभांश स्वरूपात मिळणारे उत्पन्न स्थिर नसते, कारण लाभांश दर हा नफ्यावर अवलंबून असतो. सामान्य भागधारकांना जो काही लाभांश मिळतो तो त्या प्रत्येक वर्षी होणाऱ्या नफ्यावर आधारला गेलेला असतो. जर कंपनीला एखाद्या वर्षी नफा जास्त झाला तर लाभांशाचा दर हा जास्त राहतो. मात्र जर कंपनीला एखाद्या वर्षी नफा कमी झाला तर लाभांशाचा दर हा कमी राहतो. जर नफा नाही झाला तर अशा वेळेस लाभांश दिला सुद्धा जात नाही. म्हणून सामान्य भागावरील उत्पन्न स्थिर नसते असे म्हटले जाते. अग्रहक्क भागाच्या बाबतीत विचार करता अग्रहक्क भागधारकांना पूर्वनिश्चित दराने लाभांश दिला जातो. त्यामुळे त्यांचे उत्पन्न स्थिर स्वरूपाचे असते. अग्रहक्क भागधारकांना भागाच्या विक्रीच्या वेळेसच लाभांशाचा दर हा निश्चित केला जातो. कंपनीला नफा हो अथवा तोटा हो, कमी नफा हो अथवा जास्त हो, कंपनीला त्या ठराविक दराने अग्रहक्क भागधारकांना लाभांश हा द्यावाच लागतो. त्यामुळे अग्रहक्क भागावरील उत्पन्न स्थिर स्वरूपाचे आहे असे म्हटले जाते. फरक मुद्दा क्रमांक 3. सामान्य भाग लाभांश व भांडवल परतफेडीच्या दृष्टीने सुरक्षित नसतात. म्हणजेच सामान्य भागधारकांना लाभांश हा तर आपण पाहिला आहे की निश्चित स्वरूपाचा नसतो. नफा झाला तर लाभांश मिळतो, तोटा झाला तर लाभांश मिळतही नाही. भांडवलाच्या दृष्टिकोनातून विचार करता सामान्य भागधारकांना भांडवलाची परतफेड ही कंपनीच्या समायोजनाच्या वेळीच केली जाते. मात्र जर कंपनीचे समायोजन करत असताना कंपनीचे थर्ड पार्टी लायबिलिटी आणि अग्रहक्क भागधारक यांना पैसे देऊन जर रक्कम शिल्लक राहत असेल तरच सामान्य भागधारकांना त्यांची रक्कम ही परत केली जाऊ शकते. सामान्य भागाच्या तुलनेत अग्रहक्क भाग हे अधिक सुरक्षित असतात, कारण त्यांना अग्रहक्क मिळतो. म्हणजेच कंपनीच्या थर्ड पार्टी लायबिलिटी पे करून झाल्यानंतर सामान्य भागधारकांच्या आधी अग्रहक्क भागधारकांना त्यांची देणी दिली जातात. म्हणजेच त्यांना अग्रहक्क मिळत असतो. चौथा मुद्दा. सामान्य भागधारकांना मिळणारा लाभांश हा अग्रहक्क भागानंतर मिळतो. म्हणजेच सामान्य भागधारकांना आधी अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. कंपनीला नफा झाला आहे तरी देखील आधी अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो आणि त्यातून काही रक्कम शिल्लक राहत असेल तर लाभांश हा सामान्य भागधारकांना दिला जातो. अग्रहक्क भागधारकांना सामान्य भागधारकाच्या तुलनेत लाभांश मिळवण्यामध्ये अग्रहक्क असतो. या ठिकाणी देखील अग्रहक्क भागधारकांना आधी लाभांश दिला जातो आणि नंतर सामान्य भागधारकांना दिला जातो. सामान्य भागधारकांना कंपनीच्या हयातीत भांडवल परत केले जात नाही. कंपनीच्या समापनावेळी सर्वात शेवटी भांडवल परत केले जाते.
कंपनीचे जे भांडवल सामान्य भागधारकांनी गुंतवलेले आहे ते भांडवल कंपनी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत परत केले जात नाही. कंपनी ज्यावेळेस समापनाच्या वेळी येते म्हणजे कंपनी बंद करण्याच्या अवस्थेमध्ये येते त्यावेळेसच सर्वात शेवटी हे भांडवल त्यांना परत केले जाते. अग्रहक्क भाग हे परतफेडीचे म्हणून विकता येतात. त्यामुळे ठराविक मुदत संपल्यानंतर त्यांची भांडवलाची रक्कम परत केली जाते. कंपनीचे जे अग्रहक्क भाग आहेत ते दोन प्रकारे विकता येतात, एक परतफेडीचे आणि दुसरे परत न फेडीचे. अग्रहक्क भाग जर परतफेडीचे म्हणून विकलेले असतील तर परतफेडीची मुदत संपल्यानंतर भागधारकांना त्यांची रक्कम ही परत केली जाते. सामान्य भागात रक्कम गुंतवणारा धोका पत्करत असतो. अग्रहक्क भागधारक जोखीम पत्करत नाही. सामान्य भागधारक आहेत की जे जोखीम पत्करत असतात. अग्रहक्क भागधारक कोणतीही जोखीम पत्करत नाहीत, जसे की त्यांना भांडवल परत मिळू शकते, लाभांश निश्चित दराने मिळू शकतो. सामान्य भागधारकांना प्रत्येक ठरावावर मतदान करण्याचा अधिकार असतो. अग्रहक्क भागधारकांना प्रत्येक ठरावावर मतदान करता येत नाही. कंपनीचे जे सामान्य भागधारक आहेत त्या सामान्य भागधारकांना त्यांच्या प्रत्येक ठरावावर अधिकार मिळतो, मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मात्र जे अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना फक्त त्यांच्या हितसंबंधाच्या ठरावावरच मतदान करता येऊ शकतो. म्हणजे ज्या ठरावामध्ये अग्रहक्क भागधारकांचे हितसंबंध आलेले आहेत त्याच ठरावावर अग्रहक्क भागधारक आपले मत देऊ शकतात किंवा मतदान करू शकतात. सामान्य भागाची किंमत भाग बाजारातील मागणीनुसार कमी जास्त होत जाते. का बरे? कारण की सामान्य भागधारकांवर मिळणारा लाभांश हा सतत बदलत जातो आणि मग त्यानुसार जर लाभांश दर जास्त मिळत असेल तर भागाची किंमत वाढली जाणार, लाभांश कमी मिळत असेल तर भागाची किंमत वाढली जात नाही. म्हणून मागणीनुसार ही किंमत कमी जास्त होते. अग्रहक्क भागाची किंमत फारशी बदलत नाही. का? तर त्यांना ठराविक दराने लाभांश हा मिळत असतो. शेवटचा मुद्दा आहे सामान्य भाग भांडवल कंपनीच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक त्या गरजा भागविण्यासाठी उपयुक्त असते. कंपनीचे जे सामान्य भाग भांडवल आहे ते कंपनीच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये की ज्या ठिकाणी कंपनीला त्यांच्या गरजा पूर्ण करावयाच्या आहेत, सुरुवातीच्या आवश्यक गरजा पूर्ण करावयाच्या आहेत, त्यावेळेस हे सामान्य भाग भांडवल उपयोगी ठरते. मात्र ह्या सर्व सुरुवातीच्या आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण झाल्यानंतर कंपनीला परत नव्याने भागभांडवलाची गरज लागू शकते. का? तर त्यांचा व्यवसाय विस्तार करण्यासाठी. आणि अशा परिस्थितीमध्ये अग्रहक्क भागभांडवल हे कंपनीला उपयुक्त ठरू शकते. या पद्धतीने आपल्याला सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग यामधील फरक सांगता येऊ शकतोय. थँक्यू.